नमस्कार. स्टँडर्ड 9th मॅथमेटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा फर्स्ट चॅप्टर सेट्स हा आपला चालू आहे संच. मागील व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ सेट्स संचांचे प्रकार आपण पाहिले होते आणि संचांचे प्रकार पाहून त्याच्या आधारे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील उदाहरणे सोडवले आहे. आज आपल्याला त्याच्या पुढचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे तो व्हेन डायग्राम काय आहे, सबसेट म्हणजे काय, युनिव्हर्सल सेट आणि कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे व्हेन आकृती, उपसंच, विश्वसंच आणि पूरक संच याबद्दलची सगळी थेरॉटिकल माहिती आपण उदाहरणांच्या साहाय्याने घेऊ आणि त्याचा उपयोग करून आपण नंतर आपल्याला पुढची प्रॅक्टिस सेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आज फक्त थेरॉटिकल माहिती आपण पाहणार आहोत, मात्र उदाहरणांच्या मदतीने पाहणार आहोत. तर त्यातलं सगळ्यात पहिलं व्हेन डायग्राम काय आहे, व्हेन आकृती कशाला म्हणतात ते आपण सुरुवातीला पाहू. व्हेन डायग्राम्स. British logician John Wren was the first to use closed figures to represent sets. Such representation are called Venn diagram. एक ब्रिटिश लॉजिशियन आहे, तत्ववेत्ता होता, जॉन वेन. त्यानं काय केलं, पहिल्यांदा काही बंद आकृत्या वापरल्या. कशासाठी? संच दाखवण्यासाठी काही बंदिस्त आकृत्यांचा वापर केला आणि अशा प्रकारच्या ज्या बंदिस्त आकृत्या आहेत त्या आकृत्यांनाच व्हेन डायग्राम असं म्हटलेलं आहे. या संचाच्या संदर्भात त्याने विचार केलेला आहे. संच दाखवण्यासाठी त्याने बंदिस्त आकृत्यांचा वापर केला. कुणी? ब्रिटिश लॉजिशियन जॉन व्हेन यांनी. म्हणून त्याचंच नाव या डायग्रामला दिलेलं आहे, व्हेन डायग्राम. ज्या शास्त्रज्ञाने याची निर्मिती केली, शोध लावला, त्याचंच नाव या डायग्रामला दिलं गेलेलं आहे. प्रत्यक्ष व्हेन डायग्राम काय असते बघू. व्हेन डायग्राम आर व्हेरी युजफुल. आपल्या उपयोगी आहेत. In order to understand and illustrate the relationship among the sets and to solve the examples based on the sets. म्हणजे आपल्याला दोन संचांमधलं रिलेशन दाखवण्यासाठी, संबंध दाखवण्यासाठी या फिगरचा, या डायग्रामचा वापर होतो किंवा अनेक प्रकारची उदाहरणे सोडवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. अनेक प्रकारची उदाहरणं याच्यावर काय आहेत, अवलंबून आहेत. फॉर एक्झाम्पल, ए हा एक सेट आहे. एलिमेंट्स ऑफ दॅट सेट इज 1 2 3 4 and 5. हा एक सेट आहे, त्याचे एलिमेंट काय 1 2 3 4 5 हे त्याचे एलिमेंट आहे. सेट ए इज शोन बाय व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम हा सेट कसा दाखवायचा, व्हेन डायग्राम न हा सेट कसा दाखवायचा, काय नाही, एक चौकट काढायची, बंदिस्त चौकट असो, गोल असो, काही कुठल्याही इलिप्स असो, कुठल्याही प्रकारची एक काय करायची, फिगर डायग्राम काढायची आणि त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स ठेवायचे या ठिकाणी. अशा प्रकारची एक बंदिस्त क्लोज्ड फिगर काय आहे, क्लोज्ड फिगर आहे. या फिगर मध्ये हे एलिमेंट ठेवले 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असं काय ना, कुठलं कुठलाही कुठे ठेवलं चालेल, फक्त याच्या आत आला पाहिजे. आणि ही जी डायग्राम आहे, ह्या डायग्रामला कोणता सेट आहे, तो ए सेट आहे, म्हणून याला ए नाव दिलेलं आहे. ए इज द नेम ऑफ दॅट व्हेन डायग्राम, दॅट इज द सेट ए असं नाव त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. दुसरा एक आणखी आपण दाखवू, सेट बी. फॉर एक्झाम्पल, हा लिस्टिंग पद्धत मेथड दाखवला होता, हा रुलर मेथडला आपण दाखवू. म्हणून या ठिकाणी रूल मेथडला b is equal to b is all x such that -10 less than equal to x less than equal to 0 and x is an integer. x काय आहे, इंटिजर आहे. इंटिजर मध्ये कोणते येतात एलिमेंट्स, 0 येतो
आणि झिरोच्या राईट हँड साईडचे सगळे नॅचरल नंबर आहेत आणि झिरोच्या लेफ्ट हँड साईडचे सगळे निगेटिव्ह नंबर सुद्धा येतात. त्याचा समावेश त्यामध्ये असतो. पण आम्हाला कोणते पाहिजे इथं? एक्स काय आहे? -10 पेक्षा मोठा आणि 0 पेक्षा काय आहे? लहान. तो कोणते नंबर असते तिकडे? कोणते नंबर? 0 पेक्षा लहान. 0 पण आहे बरं का त्यात, लेस दॅन इक्वल टू, आणि इकडे -10 पेक्षा मोठे म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू, म्हणजे त्यात -10 आणि 0चा समावेश होतो. बोला 0, -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9 and -10 अशा प्रकारचे ते नंबर येतात. तर या ठिकाणी आपल्याला ते व्हेन डायग्राम नुसार दाखवता येईल. कसं दाखवणार? अशा प्रकारे फिगर काढते, डायग्राम काढते, कोणतेही आकार काढू शकतो. मी या ठिकाणी काय काढलं? रेक्टँगल काढलं आणि त्याला नाव काय दिले? बी नाव दिले. बी नाव दिले आणि त्याच्यामध्ये त्याचे सगळे एलिमेंट जे आपले आहेत ते लिहिलेले आहेत. अशा प्रकारे ही व्हेन डायग्राम म्हणजे काय आणि ती दाखवली कशी जाते हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. पुढचा भाग, नेक्स्ट पार्ट, सबसेट. उपसंच कुणाला म्हणतात पाहू आपण. उपसंच या ठिकाणी if A and B are two given sets, A हा एक सेट आहे आणि B हा दुसरा सेट आहे, दोन सेट्स दिलेले असतील, and every element of set B या संचाचा प्रत्येक एलिमेंट, each element that is प्रत्येक घटक is also is an element of set A, म्हणजे बी या संचाचा प्रत्येक एलिमेंट हा ए या संचाचा सुद्धा असेल तर बी इज अ सबसेट ऑफ ए, तेव्हा बी हा ए चा सबसेट आहे असं म्हणायचं. किती सेट आहेत आपल्याकडे इथं? 2 आहेत. कोण कोण? ए आणि बी हे 2 सेट आहेत. या 2 सेट मध्ये बी या संचाचा प्रत्येक एलिमेंट जर ए चा असेल, बी चा प्रत्येक एलिमेंट जर ए चा एलिमेंट असतील तर बी या सेटला काय म्हणायचं? ए या सेटचा सबसेट असं म्हणायचं. बी या सेटला ए चा, कारण बी चे सगळे ए मध्ये आहेत, त्याच्याशिवाय ए मध्ये एक्स्ट्रा अजून असतील त्याशी आपला घेणं देणं नाही, पण बी मधले सगळे ए मध्ये पाहिजे, अधिकचे किती आहेत आम्हाला घेणं देणं नाही. तर अशा वेळेस बी या सेटला ए या सेटचा सबसेट असे म्हणतात. हेच सिम्बॉलिकली कसे दाखवितात बघा, चिन्हाचा वापर करून. सिम्बॉलिकली रिटर्न एज बी. कोण? बी. कुणाचा? ए चा. ए हा बी चा नाही तर बी हा ए चा काय आहे? सबसेट आहे. म्हणून सबसेट साठी हे चिन्ह वापरलं जातं, हा सिम्बॉल वापरला जातो, हा सिम्बॉल. B is the subset of A and read as B is subset of A किंवा B subset A असं बोललं तरी चालते. समजले का? कोण कुणाचा सबसेट आहे? बी आहे. कुणाचा? ए चा. म्हणजे कुणाचे एलिमेंट सगळे असले पाहिजे? बी चे. कशामध्ये? ए मध्ये. ए चे सगळे बी मध्ये असतील असं आहे का? नाही, पण बी चे मात्र कंपल्सरी सगळे ए मध्ये असले पाहिजे. समजले का? समजले? काही लोकांना समजलेलं नाही. ठीक आहे, त्यांच्यासाठी फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊन बघू आपण. लक्षात येईल मग आणि बाकीच्यांनी पण लक्ष द्यावे. ए फॉर एक्झाम्पल, ए इज अ सेट. हा एक सेट आहे, त्याचे काय एलिमेंट्स काय आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 हे त्याचे एलिमेंट्स आहेत. दुसरा सेट घेऊ आपण बी सेट.
त्याचे एलिमेंट्स काय 2 4 6 अँड 8. ऑब्झर्व करा हे दोन्ही सेट्स, निरीक्षण करायचं. काय दिसतंय बघा, बी मध्ये 2 आहे, ए मध्ये आहे का रे, आहे. बी मध्ये 4 आहे, ए मध्ये आहे का, आहे. बी चा एलिमेंट 6 आहे, ए चा आहे का, आहे. बी चा एलिमेंट 8 आहे, ए चा आहे का, आहे. म्हणजे बी चे चारही एलिमेंट ए मध्ये आहे 2 4 6 अँड 8. बी मधला काय राहिलाय का, नाही. असं आहे का बी मधला आहे पण ए मध्ये नाही, असं तसंही काही नाही. म्हणजेच या ठिकाणी बी चे सर्व एलिमेंट, ऑल एलिमेंट्स ऑफ सेट बी आर आल्सो इन सेट ए. देअरफॉर सेट बी इज अ सबसेट ऑफ ए. समजलं असेल आता. काय लिहिणार इथं मग, every element of set B is also in set A. Therefore, B subset of A. B is subset of A. समजले. हेच आपल्याला दिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय व्हेन डायग्राम. आत्ताच आपली व्हेन डायग्राम झाली, त्याच्या मदतीने आम्हाला सांगता येईल. सबसेट व्हेन डायग्रामच्या मदतीनं कसा दाखवायचा बघा. पुढे आपलं उदाहरण सोडवायचे, त्यावेळेस तुम्हाला दाखवायचे आहे. तर आत्ताच बघायत काय, ही मोठी जी फिगर आहे ती मोठी फिगर काय दाखवते, सेट ए दाखवते. आणि त्याच्याच आतमध्ये ही छोटी फिगर आहे ती काय दाखविते, सेट बी दाखवते. सेट बी मध्ये काय 2 4 6 8 तेवढेच लिहिले सेट बी च्या या छोट्या फिगर मध्ये. राहिलेले कुठे आहेत, बाहेर. म्हणजे या छोट्या फिगर मध्ये जे आहेत हे ते ए मध्ये पण आहेत ना, मोठ्या फिगर मध्ये बी. कारण मोठ्या फिगर मध्ये ती छोटी फिगर आहे, बिगर डायग्रामच्या मध्ये ती स्मॉलर डायग्राम आहे. बरोबर आहे, इनसाइड ऑफ दी बिगर डायग्राम. म्हणून या ठिकाणी ते सबसेट अशा पद्धतीने व्हेन डायग्रामच्या मदतीने आपल्याला दाखवता येऊ शकतं. पुढे आपल्याला प्रॉपर्टीज पाहिजे ह्याच्या. रिमेंबर दिस, ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत काय आहेत बघा. पहिला, एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. कारण ए मधले सगळे एलिमेंट ए मध्ये, म्हणजे हे सगळे एलिमेंट ह्याच्यामध्ये, पण प्रत्येक संच हा स्वतःचाच उपसंच असतो. समजले. सेकंड, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट, किती एलिमेंट असतात एम्प्टी सेट मध्ये, किती, शून्य. शून्य हा एलिमेंट असतो का, नाही. म्हणजे यामध्ये काहीच नाही, रिकामा असतो तो, त्यात एकही एलिमेंट नसतो. मग त्यावेळेस तो जो सेट आहे तो काय, प्रत्येक सेटचा तो काय असतो, सबसेट असतो. समजले. कारण रिकामा संच आहे ना तो, एम्प्टी सेट आहे, तो प्रत्येक सेटचा तो सबसेट असतो. दॅट इज फाय is a subset of A. If A equal to B, A आणि B हे दोन संच इक्वल सेट आहेत. कसले सेट आहेत, इक्वल. म्हणजे ए मधले सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत आणि बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत. Each and every element of set A is in B, and each and every element of set B is also in set A. Then set A and B is called equal set. झाले आपलं. जरी दोन सेट इक्वल असतील तर हा A is the subset of B. A हा B चा काय असतो मग, सबसेट. and B is the subset of A. A subset of B and B subset of A. समजते. पुढे बघा,
if A is subset of B and B is subset of A, याचाच कॉन्व्हर्स आहे. जरी असं असेल तर असं सुद्धा असतं, याचाच कॉन्व्हर्स. A is subset of B and B is subset of A, then A equal to B. तेव्हा ते दोन सेट काय असतात? इक्वल सेट्स असतात. यानंतर पाहू युनिव्हर्सल सेट. काय पाहिजे? युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट कोणाला म्हणतात बघू आपण. युनिव्हर्सल सेट मराठीत त्याला विश्व संच म्हणतात. नावातच आलंय सगळं. विश्व. विश्व म्हणलं की त्यामध्ये काय आलं? सगळं आलं. पूर्ण जग आलं. जगामधला प्रत्येक घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. तर तो विश्वसंच म्हणजे नेमका कोणता बघा या ठिकाणी. थिंक ऑफ अ बिगर सेट, मोठा संच आहे तो, which will accommodate all the given sets. सगळ्यांना सामावून घेतो तो. कुणाला सामावून घेतो? बाकी सगळ्या दिलेल्या गिवन सेट जेवढे संच असतील सगळ्यांना तो सामावून घेतो. अंडर कन्सिडरेशन which in general is known as a universal set. सर्व संचांचा संच, सर्व संचांचा सेट, set of the sets, set of the all given sets is called universal set. So that the sets under consideration are the subsets of this universal set. म्हणजे जे कन्सिडर केले त्या सेटच्या अंडर ते सगळे सेट हे या सेटचे काय असतात? सबसेट असतात. आलं लक्षात? सगळ्या संचांचा संच मिळून जो सेट तयार होतो त्याला म्हणतात युनिव्हर्सल सेट. आणि जे संचांचा मिळून तो तयार झालाय ते सगळे संच ह्या युनिव्हर्सल सेटचे काय असतात? सबसेट असतात, उपसंच असतात. अजून डीप मध्ये बघू. फॉर एक्झाम्पल, सपोज वी वॉन्ट टू स्टडी द स्टुडंट्स इन क्लास 9 who frequently absent. 9वीच्या वर्गातले असे काही विद्यार्थी आहेत ते नेहमी काय असतात? शाळेत absent असतात, नेहमी. Then we have to think of all the students of class 9 who are in the school. 9वीच्या वर्गातले सगळेच विद्यार्थी हा काय झाला? विश्व संच झाला, युनिव्हर्सल सेट झाला. आणि all the students in a school or the student of the all division of class 9 in the school is the universal set. म्हणजे 9वीच्या वर्गातल्या, म्हणजे 9वीच्या तुकड्या जर एक डिव्हिजन असेल तर 9वीच्या वर्गातल्या एका डिव्हिजन मधले सगळे विद्यार्थी म्हणजे युनिव्हर्सल सेट. 2 डिव्हिजन असतील, दोन्ही डिव्हिजन मधले मिळून जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे युनिव्हर्सल सेट. 5 डिव्हिजन आहेत, 10 डिव्हिजन आहेत, त्या 10 डिव्हिजनचे विद्यार्थी मिळून जो सेट तयार होतो त्याला युनिव्हर्सल सेट म्हणायचं. समजलं? आणि त्या ॲब्सेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो दुसरा सेट आहे तो त्याचा सबसेट असेल ना. समजलंय? पुढचा भाग पाहू. जनरली द युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल यू लेटर. या लेटरने तो युनिव्हर्सल सेट दाखवला जातो. and in Venn diagram is represented by a rectangle. आणि जर व्हेन डायग्राम ने दाखवला तर तो युनिव्हर्सल सेट हा नेहमी रेक्टँगल ने दाखवला जातो. बाकी सगळी कुठलीही आकृतीने दाखवली चालतील, कुठली डायग्राम खाली चालेल, पण व्हेन डायग्राम साठी मात्र, व्हेन डायग्राम मध्ये युनिव्हर्सल सेट मध्ये मात्र काय पाहिजे? रेक्टँगल पाहिजे. पुढचा भाग पहा. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, पूरक संच. पूरक संच समजावून घ्या डेफिनेशन काय. सपोज U is an universal set
इफ बी इज अ सबसेट ऑफ यू, बी हा यू चा सबसेट असेल, देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू, यू मधले सगळे एलिमेंट, पण कोणते, विच आर नॉट इन सेट बी, ते युनिव्हर्सल सेटचे आहेत पण बी चे नाहीत, इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंट ऑफ बी. बघा, बी हा यू चा सबसेट आहे, असे एलिमेंट शोधा ते यू चे आहेत पण बी चे नाहीत. असे जे आहेत त्यांना काय म्हणायचं रे, त्यांना काय बोलायचं, कॉम्प्लिमेंट ऑफ बी. या बी या संचाचा कॉम्प्लिमेंट सेट. आणि इट इज डिनोटेड बाय बी डॅश, डोक्यावर डॅश दिलाय, किंवा बी च्या डोक्यावर इथं सी लिहिलंय, सी फॉर कॉम्प्लिमेंट, बी कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ बी. समजलंय? उदाहरण घेतल्यावर अजून समजेल. बी इज डिफाइन्ड एज फॉलो, बी डॅश इज डिफाइन्ड एज फॉलो. कसं बघा, बी डॅश हाय एक्स such that x belongs to you and x does not belongs to you. म्हणजेच ऑल एक्स, बी डॅश म्हणजे बी कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे काय असतो, ऑल एक्स such that, ते कसे, x belongs to you, ते युनिव्हर्सल सेटचे एलिमेंट्स असतील, and x does not belongs to b, x is not elements of b, x is element of u and x is the not element of b. x युनिव्हर्सल सेटचा काय एलिमेंट असतील पण b चे एलिमेंट नाहीत, असा जो सेट असतो त्याला कॉम्प्लिमेंट ऑफ बी म्हणतात, कॉम्प्लिमेंट ऑफ बी. फॉर एक्झाम्पल, U is the set 1 2 3 4 5 6 7 8 9 10. B A is the set 2 4 6 8 10. A चा 2 U मध्ये आहे, 4 आहे U मध्ये, 6 A मध्ये आहे, 8 A मध्ये आहे, 10 A मध्ये आहे. म्हणजे A चे सर्व एलिमेंट, ऑल एलिमेंट्स ऑफ सेट A are in also in U. U is the universal set. म्हणजेच A is the subset of U आहे. परंतु असे एलिमेंट शोधा ते U मध्ये आहेत पण A मध्ये नाहीत. कोणते रे, ते लिहा. तो सेट म्हणजे कोणता असेल, कॉम्प्लिमेंट ऑफ A, त्याला A डॅश असं म्हणतात, किंवा A च्या डोक्यावर C लिहा, स्मॉल c. कोणते एलिमेंट, 1 A मध्ये आहे का, नाही, तो लिहिला. 2 आहे, तो नाही घ्यायचा. 3 नाही घ्यायचा. 4 आहे, नाही घ्यायचा. 5 नाही म्हणून घ्यायचा. 6 आहे म्हणून नाही घ्यायचा. 7 नाही म्हणून घेतला. 8 आहे, 9 नाही तो घेतला. 10 आहे. म्हणजे जे 9 ते A मध्ये नाहीत पण U मध्ये आहेत असे सगळे या ठिकाणी घेतले, 1 3 5 7 9. यालाच काय म्हणतात, कॉम्प्लिमेंट ऑफ A. समजलंय का? प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. गुणधर्म पाहिजेत आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे पूरक संचाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म, नो एलिमेंट्स आर कॉमन इन A and A dash. A सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट सेट यामध्ये काही कॉमन एलिमेंट असतात का, नाही, कुठलाही कॉमन एलिमेंट नसतो. पुढं, A इज सबसेट ऑफ U. A हा जर U चा सबसेट असेल and A complement is also subset of U. A हा U चा सबसेट असतो तर A चा कॉम्प्लिमेंट हा सुद्धा U चा, U म्हणजे युनिव्हर्सल सेट, त्याचा कॉम्प्लिमेंट असतो, सबसेट असतो. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट U
इज एम्प्टी सेट. विश्वसंचाचा पूरक संच हा एम्प्टी असतो, कारण विश्वसंचाचे सगळेच एलिमेंट आपण घेतोय ना, राहत काहीच नाहीत, म्हणजे तो काय असतो, कॉम्प्लिमेंट हा एम्प्टी सेट असतो. म्हणजेच काय, यू कॉम्प्लिमेंट इज द फाय आणि कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट काय असेल, यू. एम्प्टी सेट मध्ये काहीच नाही, म्हणजे काहीच नाही घेतलं युनिव्हर्सल सेट मधले एलिमेंट, राहिला कोण, म्हणजे युनिव्हर्सल सेट सगळेच एलिमेंट राहिले, म्हणजे फाय डॅश इज इक्वल टू यू. अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलंय, प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पाहिलेलं आहे. आज आपण काय काय पाहिलं, पहिल्यांदा व्हेन डायग्राम कशाला म्हणतात पाहिलं, दुसरा आपण सबसेट कुणाला म्हणतात ते पाहिलं, त्यानंतर आपण युनिव्हर्सल सेट कुणाला म्हणतात ते पाहिलं, कॉम्प्लिमेंट सेट कुणाला म्हणतात ते पाहिलं, प्रॉपर्टीज ऑफ सबसेट पाहिल्या, प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पाहिल्या. हे सगळ्या गोष्टींचा विचार आज आपण केलेला आहे आणि या सगळ्यांचा वापर करून पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधली उदाहरणं आपण सोडवू. तोपर्यंत या सर्व उदाहरणं, या थेरॉटिकल पार्टचा नीट अभ्यास करा, नीट समजावून घ्या, म्हणजे पुढे उदाहरणं सोडवताना आपल्याला याचा वापर करता येईल. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओ इतर मुलांना शेअर करा, व्हिडिओना लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.